माजी नगरसेवक निरंजन आवटी यांचा वाढदिवस काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत साजरा। वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरातील 50 मुलींना कन्यारत्न ठेव योजनेअंतर्गत प्रमाणपत्र वाटप। मिरजेतील प्रभाग क्रमांक 4 चे माजी नगरसेवक निरंजन आवटी यांचा वाढदिवस काँग्रेसचे नेते विशाल पाटील, नेत्या जयश्रीताई पाटील तसेच विविध पक्षांचे माजी नगरसेवक तथा नेत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। तसेच वाढदिवसाच्या निमित्त परिसरातील गरीब कुटुंबातील 50 मुलींच्या नावे कन्यारत्न ठेव योजनेअंतर्गत प्रत्येकी 2000 रुपये ठेवण्यात आले। सदरच्या मुली 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 15,000 रुपये त्यांना मिळणार आहेत। या ठेव प्रमाणपत्राचे वाटप नेते विशाल पाटील आणि जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विशाल पाटील यांनी मिरज शहरातील विविध चौकातील सुशोभीकरण असो व प्रभागातील विकास कामांबाबत आवटी कुटुंबियांचे कौतुक करून माहिती दिली। वसंतदादा पाटील घराण्याचे आणि आवटी घराणे यांच्या घनिष्ठ संबंधाबाबत माहिती देत ज्येष्ठ नेते स्वर्गीय देवाप्पा अण्णा आवटी आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांचा वारसा योग्य पद्धतीने निरंजन आवटी आणि संदीप आवटी पुढे नेत असल्याचे कौतुक केले। यावेळी सुरेश बापू आवटी, बाळासाहेब वनमोरे, शिवाजी दुर्वे, करण जामदार, संजय बापू मेंढे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते सिद्धार्थ जाधव, आरपीआयचे श्वेतपद्म कांबळे, अशोक कांबळे, उद्योजक जाधव, महादेव नलवडे, संदीप आवटे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक तसेच ओनली बापू युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते। लागला आता बापू म्हणतात नाही पोरांना पुढे करायचं म्हणून बापू पोरं तयार आहेत का ते म्हणले खूप तयार आहेत, तुम्ही बघा। आणि त्यांनी दाखवून दिलं की कदाचित बापूंकडनं काही कामं राहिली असतील पण ह्या पोरांकडनं राहिलेली नाहीत। आणि एक विजन, हा मिरज शहर आपलं आहे, हे मिरज शहर पुढे नेलं पाहिजे, राज्यात 1 नंबरचे शहर या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे। ह्या दृष्टीने जी कामं घेतली तर त्या ठिकाणी मला वाटते पश्चिम महाराष्ट्रात पहिला स्तंभ झेंडा आपण जो उभा केला एवढा उंच, हा पश्चिम महाराष्ट्रात कुठे उभा झाला नाही, ते कार्यक्रम असेल। आता मिरजची जी ओळख आहे ती सुतार आणि काय तंतुवाद्य ते सुद्धा त्या मिरजेच्या चौकात उभं केलं। लक्ष्मी मार्केटच्या ठिकाणी लक्ष्मी मार्केट आपण का म्हणतो ती लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मीचा चौक तो सुशोभित केला। असे वेगवेगळे उपक्रम प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक देवळाच्या मागे दोघांनी मिळून चांगले दिवे लावले, दिव्यांमुळे त्या मंदिराला शोभा आली। प्रत्येक समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन हा काम नियोजन करतोय आणि त्याचा आज आपण वाढदिवस साजरा करतोय। त्या वाढदिवसानिमित्त तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्याला शुभेच्छा देतो। त्याच्या हातातून, त्याच्या मार्गातून ह्या मिरजेची, ह्या जिल्ह्याची सेवा व्हावी, लोकांची सेवा व्हावी ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। त्याला उदंड आयुष्य लागावं, त्यांच्या वडिलांचा, त्याच्या आजोबांचा वारसा हा त्याला आणि त्याच्या भावांना सगळ्यांना एकत्रित होऊन पुढे चालवण्यात यश यावं ही मी आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं, सांगली त्या सगळ्या जनतेच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो। आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं